5 फरवरी तक क्रीडाई बीएनएम रायगढ़ का एग्जीबिशन सफलतापूर्वक संपन्न रहा है। इस एग्जीबिशन में कई राजनीतिक हस्तियों ने विजिट कर प्रदर्शन में अपना सहयोग दिया। इस 5 दिन में करीब 20,000 लोगों ने यहां पर विजिट किया। क्रीडाई बीएनएम 2024 इस एग्जीबिशन में 450 प्रॉपर्टी की खरीद हो चुकी है। इस वक्त लोगों के मनोरंजन के लिए लकी ड्रॉ भी रखा गया, जिसमें मोबाइल, स्कूटर, टीवी ऐसी महंगी चीजें गिफ्ट के तौर पर रखी गई। एग्जीबिशन में सफलता हासिल करने के बाद क्रीडाई बीएनएम के सदस्यों ने खुशी जाहिर की है। हमारा एक्सपो क्रीडाई बीएनएम रायगढ़ का समापन हुआ है, उसमें 4 चांद लगा दिया हमारे टीम ने पूरा सक्सेस करके। सभी ने, मैं सबका शुक्रिया अदा करना हूँ पहले तो, और कम से कम मेरे सभी साथियों ने बताया है 450 के प्लस बुकिंग हुआ है और 312 करोड़ का बिजनेस हुआ है, और ये हमारा जो एग्जीबिशन है वो एकदम सक्सेसफुल रहा है। सबसे बड़ी खासियत क्या रही है इस एक्सपो की? अफोर्डेबल होम को लेकर जो फोकस किया गया था वो कितना सफल रहा है? जो हमने स्लोगन दिया था उसकी वजह से फुटफॉल जो हमने जो सोचा था उससे डबल आया है, और लोगों ने खुश होकर अपना फ्लैट परचेस किया है, और एग्जीबिटर भी हमारे जो पार्टी बिजनेस है वो भी खुश हुए हैं। सभी का माल गया। हमारे इधर 15 लाख से लेकर 2 करोड़ तक का माल बिका हुआ है। क्रीडाई बीएनएम एग्जीबिशन में पनवेल के विधायक प्रशांत ठाकुर, साथ ही रायगढ़ के कांग्रेस जिलाध्यक्ष महेंद्र घरत भी उपस्थित रहे। क्रीडाई बीएनएम रायगडच्या प्रदर्शनाला आज तुम्ही भेट दिली, वारंवार तुम्ही वेगवेगळ्या प्रदर्शनाला तुम्ही भेट देताय, यावेळेचा उत्साह शिगेला पोहोचलेला बघायला मिळाला, काय सांगता? या जसं आपण प्रत्येक प्रदर्शनामध्ये सांगितलं का रायगड, पनवेल, उरण, नवी मुंबई हे आता नेक्स्ट मुंबई बनणार आहे। MTHL सेतू जे अटूट सेतू आहे, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक, हे बनल्यानंतर लोकांना खऱ्या अर्थानं त्याचं एक जाणीव झाली। त्या ब्रिजवर 15 मिनिटामध्ये आपण शिवडीला उतरतो इथून, म्हणजे इथून न्यू बॉम्बेपासून हा जो ॲक्सेस आहे सर्वात फास्टेस्ट ॲक्सेस झालेला आहे। अतिशय सुंदर पूल आपण 20,000 कोटीचा बनवून झालेला आहे, आणि त्याच्यानंतर या भागाची डिमांड वाढली आहे, 15 ते 20% कॉस्टिंग वाढलेले आहे। आणि त्याच्यामध्ये जसं आपण पाहिलं का पुष्पकनगर असेल, आपलं तलोजापासून जिथे म्हणजे हाऊसिंग बनत आहेत, तर त्याच्यामध्ये लोकांची फार डिमांड आहे। आम्ही सांगतो का MTHL, मी गेले आम्ही अनेक वर्षी सांगतोय का MTHL एअरपोर्ट व्हायच्या अगोदर पत्रकार पण सांगितलं, म्हणजे छोटी घरं बुक करा पण करून घ्या, नंतर तुम्हाला घरं घेणं फार अवघड होणार आहे। तर मुंबईच्या रेट म्हणजे गगनाला या किमती भिडणार आहेत, ती मुंबईच होणार आहे। त्याच्यामुळे इथल्या प्राइजेस तुम्हाला विलेपार्लेच्या बरोबर जातील, आणि त्याच्यामुळे मग पुन्हा घरं घेणं थांबणार नाही। त्याच्यामुळं आता हे चांगलं प्रदर्शन आहे, इथं सेलसाठी फार चांगला विचारणा आहे, चांगले ते घरं विकतात, चांगलं इलेव्हेशन आहे। आणि मग सांगितलं तर जेवढे बिल्डर 20-25 वर्ष काम करतात त्यांची आता नवीन जनरेशन आली, त्याची लंडन, अमेरिका किंवा युरोपमध्ये शिकून आलेले आहे, नवीन टेक्नॉलॉजी आहे। सर्व आता कन्स्ट्रक्शन करायचं असेल तर पूर्वीसारखं नाही, नवीन टेक्नॉलॉजीने घरं बनवली जातात। 1 BHK आता एकानं दाखवलं का चांगलं आहे का, आम्ही 2-2 बाथरूम तिथं दिलेत, कारण गरीब माणूस एक घर घेतो, घरात 5 माणसं आहेत, मग एकच टॉयलेट असला तर टॉयलेट बाथरूमला अडचण होते। त्यानंतर आम्ही 2 स्पेशल टॉयलेट बाथरूम देतो, त्याच्यामध्ये बेडरूम चांगला मोठ्या साईजचा देतो आहे। तर अशा प्रकारे ग्राहकाचं सुद्धा समाधान झालं पाहिजे। बिल्डरना मी नेहमी येतो, त्यांना मार्गदर्शन असतं, त्यांना मदत असते, त्यांना सिडको गव्हर्नमेंट लेवलला ज्या अडचणी आहेत त्याचं सपोर्ट करण्याचं काम करतो आहे। तर शेवटी बिल्डर चालला तर त्याच्यामध्ये ती घरं ते बनवू शकतात आणि लोकांना घरं मिळू शकतात। त्याच्यामुळे हा बिझनेस पण चालला पाहिजे। त्याच्यामुळे बिल्डरना सपोर्टिव्ह रोल आपला सातत्यानं असतो। सिडकोची काही अडचणी आहेत का ते शेवटी त्याच्यामुळं बिल्डर अडकले जातात, तर त्याच्यामध्ये सुद्धा सपोर्ट करण्याचं काम करतो आहे। आणि बोथ साईड विन विन सिच्युएशन असली पाहिजे, ग्राहकाचं पण समाधान झालं पाहिजे, त्यांनी पण पैसे कमावलं पाहिजे, पण त्यांना घर देताना त्यांना वाटलं पाहिजे यांना घर दिलं आहे त्याचं समाधान झालं पाहिजे का मी घर घेतलं, त्याला व्हॅल्यू ऑफ त्याचा जो आहे ती प्राईस जे आम्ही दिलेली आहे त्याची व्हॅल्यू झालेली आहे। आणि अशा प्रकारे चांगलं प्रदर्शन 7व्या वर्षात येत असताना आता MTHL आकाराला झालं, आणि पुढल्या वर्षी एअरपोर्ट तुम्हाला डिसेंबर ते जानेवारीमध्ये जास्तीत जास्त त्यावेळेला विमान वाहतूक सुरू होईल। म्हणजे आशियातलं सर्वात मोठं स्टेशन पनवेलला आहे, एअरपोर्ट सुरू झालं आहे, होणार 1 वर्षामध्ये MTHL सुरू झालं। कोस्टल रोड जे अडकले होते, कोस्टल रोडचं कामसुद्धा सुरू झालं आहे। जवळजवळ 1 लाख कोटीची विकासाची कामं आहे। आणि इथं घर घेण्याचा फायदा काय आहे का JNPTचा आता SEZ सुरू होतो आहे, 4 बंदर आहेत, जवळजवळ 150 आपल्याकडे वेअर हाऊसेस आहेत। बेलापूर आणि तलोजा इंडस्ट्रियल इस्टेट आपल्याला जवळ आहेत, म्हणजे इथं नवी मुंबईने पनवेल, उरण, रायगडमध्ये जर घर घेतलं तर त्याच्यामध्ये निश्चितपणे कनेक्टिव्हिटी चांगली आहे,
आपण पाहतोय रसायनीमध्ये आता फार चांगलं ट्रेंडिंग आहे, आज स्वस्तात घरं मिळतात, पण रसायनीसुद्धा लांब राहणार नाही, कारण ती कनेक्टिव्हिटी अतिशय चांगली आहे. तर या आता पनवेल, उरण, नवी मुंबई आणि रायगडची कनेक्टिव्हिटी मल्टी मॉडेल आता त्याचं ॲक्विजिशन जोरात सुरू आहे. सगळ्या टाईपची कनेक्टिव्हिटी बेस्ट होणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला इथं घर घेणं आज परवडणार आहे आणि इथंच नोकरी असल्यामुळं आपलं कमी, कारण पगार एवढी जास्त नाहीत आता पूर्वीसारखी, तर अफोर्डेबल तुम्हाला सगळं असलं पाहिजे, ते सर्व इथे मिळते. म्हणून जास्तीत जास्त रायगडमध्ये आता पनवेल, उरणमध्ये किंवा आपण या नवी मुंबईमध्ये घरं घेणं चांगलं चाललेलं आहे. आणि त्याच्यामध्ये रायगड आता BNM वाल्यांनी चांगला, त्याच्यामध्ये अनेक लोक नवीन त्यांना साथीदार जोडलेले आहेत, नवीन बिल्डर्स आलेले आहेत. बरेच मी पाहिले आगरी समाजातले पण बिल्डर मी एवढे पाहिले होते, पण ते पण आता बरेचसे मला याच्यामध्ये दिसायला लागले. तर अशा प्रकारे चांगलं आहे आणि एकदम फर्स्ट क्लास रायगड BNM त्यांना शुभेच्छा. आपण आलात, भेट दिली, विविध स्टॉल्सवर गेल्यात पवेलियनमध्ये, कसं वाटलं, काय भावना व्यक्त कराल? क्रेडाई BNM रायगड यांच्या वतीनं आज बिल्डर वेलफेअर असोसिएशन यांनी सुद्धा मिळून हे मला वाटतं 7वं त्यांचं प्रॉपर्टी एक्झिबिशन आहे. मी त्यासाठी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो. या ठिकाणी उपस्थित आमचे अध्यक्ष अश्विनभाई असतील किंवा त्यांचे सर्व पदाधिकारी सहकारी आहे, कन्व्हेनर आणि त्यांचे सर्व सहकाऱ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो की या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून या पनवेल तालुक्यात, उरण तालुक्यात, रायगड जिल्ह्यात विशेषत्वानं सुरू असलेल्या वेगवेगळ्या प्रोजेक्ट्स शोकेस या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. मी या निमित्तानं त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. वेगवेगळ्या पद्धतीनं पनवेल आणि परिसरामध्ये खूप मोठ्या पद्धतीनं बिझनेस पोटेन्शियल येत आहे आणि त्यामुळे या परिसरामध्ये राहायला येणाऱ्या लोकांची संख्या वाढली आहे. या परिसरात आधी राहायला आहेत, पण ज्यांना आता स्वतःच्या मालकीचं हक्काचं घर इथे करायचं आहे, भाड्यानं राहत होते, आता त्यांना वाटते नाही इथंच स्थायिक झालं पाहिजे या परिसरात. तर त्या सगळ्यांच्यासाठी एक वेगवेगळ्या पद्धतीच्या घरांची एक खूप मोठी अशा पद्धतीचं आपण म्हणू चॉईसची रेंज ही आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. ज्या पद्धतीनं आपण पाहतो आहे, माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 12 जानेवारीला शिवडी न्हावा अटल सेतूचं उद्घाटन केलं आणि त्या माध्यमातून एक खूप मोठं संधींचं एक आपण म्हणूया दालन हे या परिसरामध्ये उघडलं गेलेलं आहे की ज्याच्या माध्यमातून या सगळ्या परिसरामध्ये आता उद्योग करणारे, व्यवसाय करणाऱ्या लोकांची संख्या वाढेल. लोक जे मुंबईमध्ये राहत होते, गर्दीच्या ठिकाणी राहत होते, त्यांना आता मुंबई जवळ झाली, त्यामुळे मुंबईमध्ये काम करणाऱ्या पण इथे राहणाऱ्या लोकांची संख्या वाढेल. आणि या परिसरामध्ये आता विमानतळ या वर्षाच्या अखेरीला पूर्ण होणार आहे. वेगवेगळ्या पद्धतीचे उद्योग या परिसरात उभे राहणार आहे. नैनाच्या माध्यमातून डेव्हलपमेंट होणार आहे. या सगळ्यामुळे या सगळ्या परिसरामध्ये आपल्या आवडीचं घर घेणाऱ्यांची संख्या वाढेल आणि त्यामुळे अशा पद्धतीची आज उपलब्ध असलेली घरं ही लोकांना या सगळ्या परिसरातल्या लोकांना पाहायला मिळत आहे आणि त्यांची चॉईस काय आहे हे बिल्डर लोकांना समजेल. आणि म्हणून हे एक्झिबिशन BNM रायगडचं एक्झिबिशन सगळ्यांसाठी उपयुक्त आहे. मी या निमित्तानं सर्व आमच्या या बिल्डर सहकाऱ्यांना शुभेच्छा देईन आणि त्यांच्या माध्यमातून चांगली दर्जेदार वेळेत पूर्ण होणारी घरं या सर्व परिसरातल्या नागरिकांना मिळावी अशा पद्धतीच्या मी त्यांना सुद्धा शुभेच्छा देतो. सर, इन टर्म्स डेव्हलपमेंट असो किंवा प्रॉपर्टीच्या बाबतीत, खरेदीच्या बाबतीत असो, काय वाटतं नवी मुंबई आणि संबंध पनवेल जो परिसर आहे तो कुठेतरी आता हॉटस्पॉट होत चालला आहे का? निश्चित होत चाललं आहे, कारण या परिसराच्या व्यतिरिक्त देखील सर्वत्र विकास होतो. पण मुंबईच्या जवळ आता हा पनवेल तालुका रेल्वेच्या मार्गाने आला आहे. आता पूल बनला त्यामुळे हे अंतर पाऊण तास 1 तासाचं अंतर कमी झालेलं आहे, जे एरवी गाडीनं यावं लागेल साऊथ मुंबई परिसरामधून, सेंट्रल मुंबई परिसरामधून. आणि त्याचबरोबरीनं आता विमानतळ ज्यावेळेला इथे पूर्ण होईल त्यानंतर जगामधले सगळे वेगवेगळ्या पद्धतीचे उद्योजक, एंटरप्रिन्युअर हे सगळे या परिसरात लँड होणार आहेत. तर या परिसरापासून खूप लांब ते त्यांच्या डेव्हलपमेंटच्या संधी शोधणार नाहीत. तर त्यामुळे या सगळ्या परिसरामध्ये ही डेव्हलपमेंट जर कॉन्सन्ट्रेट झाली तर इट विल बी कॉल्ड ॲज अ हॉटस्पॉट. या सगळ्या परिसरामध्ये येणाऱ्या कालावधीमध्ये प्रॉपर्टीचे भाव खूप मोठ्या प्रमाणावरती वाढतील. खूप मोठ्या प्रमाणावरती लोकांच्या इथून ते माथेरान डोंगराच्या पायथ्यापर्यंतच्या परिसरामधल्या जागांना खूप मोठ्या प्रमाणावरती मागणी येणार. थँक्यू.